शेतकरी मित्रांनो, आज आपण इथं सोयाबीन पिकामध्ये आलेलो आहोत आणि सोयाबीन पिकामध्ये इथं पूर्ण प्लॉट कापणीसाठी आलेला आहे। परंतु पाऊस चांगल्यामुळे आपण हा प्लॉट कापू शकत नाही। हा प्लॉट उभाच राहणार आहे, कारण जोपर्यंत पाऊस आहे 21 तारखेपासून पाऊस सांगितला होता सप्टेंबरच्या आणि 2 ऑक्टोबरपर्यंत, परंतु तो किती येईल काही सांगता येत नाही। परंतु काल रात्री 8 वाजेपासून पाऊस चालू झाला होता आणि आता पण ढगाळ वातावरण आपण बघू शकत आहात अशा प्रकारे। आणि गरमी भरपूर होत आहे आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे पाऊस येईल हे आपल्याला अंदाज वाटत आहे, कारण गरमीचा अंदाज शेतकऱ्यांना कळतो। त्यामुळे सध्या हा प्लॉट आपण कापणी करू शकत नाही आणि हा प्लॉट 6 दिवस झाले कापणीसाठी येऊन, परंतु माणसं आली नाही 4 दिवसापासून आणि 2 दिवसापासून अजून येणार नाहीत। तर आणि आता तर आले तरी आपण कापू शकत नाही, कारण पावसामुळे हा प्लॉट असाच राहणार आहे। कारण पाऊस जर आला आणि आपण जर कापणी करून पाऊस आला तर पूर्ण शेंगा ह्या फुटणार आहेत, किंवा खाली जर आपण कापून करून ठेवला आणि पाऊस आला तर त्या पुन्हा उलट्या मारा पुन्हा पलट्या मारा असं करता करता पूर्ण शेंगा गळून जातील आणि त्याला वळंबा पण लागते वाळवी। त्याच्यामुळे आपण हा प्लॉट कापू शकत नाही। ही आहे व्हरायटी सिलेक्शन A to Z आणि फक्त ही ठेवत आहे आपण याच्यासाठी, कारण हा प्लॉट पावसामुळे आणि मजुरांमुळे, त्यामुळे कापणीला येऊन सुद्धा आहे एकतर आपल्याला ठेवणं आवश्यक आहे। शेंगा फुटणार नाहीत, कारण मागच्या वर्षी 18-20 दिवस उभाच प्लॉट होता, नंतर माणसं आली होती तरीही काहीही कुठेही आपल्या प्लॉटला धक्का बसला नाही, शेंगा फुटल्या नाही। तसंच याही वर्षी फुटणार नाही हे आपल्याला माहिती आहे, त्यामुळे काही काळजी करायची काम नाही। ज्या शेतकऱ्यांकडे आपण ही नोंदणी केलेलीच आहे, कुणाकुणाकडे आहे ही व्हरायटी ते सिलेक्शन A to Z, कारण मोजक्या शेतकऱ्यांना आपण दिलेली आहे जवळपासच्या, तर त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ पहा। कापणी करू नका, वाळवी लागू शकते पाऊस जर आला तर। 2 ऑक्टोबर नंतर पाऊस संपल्यानंतर कापणी करा, किंवा लवकर पाऊस उघडला तर लवकर कापणी करा आणि लवकर काढणी करा, कारण काल परवा 2 दिवसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी कापणी केली, त्या शेतामध्ये नांगरणी केली आणि ऊस पण लावला। त्यामुळे अर्ली व्हरायटी आहे, ऊसासाठी योग्य आहे, ऊसही लावू शकता। आणि पुन्हा याच्यावर जर तूर घ्यायची असेल हिवाळी तर चंद्रभागा तूरही घेऊ शकता। तर ही व्हरायटी जबरदस्त आहे त्यासाठी। आणि दाणेसुद्धा 4-4 दाण्याचे शेंगा आहे बघा इथं, हे बघा 3-4 दाण्याचे शेंगा आहेत आणि दाणे चांगल्या प्रकारे इथं भरलेले आहेत, आपण बघू शकता, कारण प्लॉट काढलेले आहेत या व्हरायटीचे। हे बघा एक दाणा पडला खाली 4 पैकी, आणि हा 1 मिनिट, आणि एक कुठेतरी पडला होता आता, 1 मिनिट, अशा प्रकारे दाणे चांगल्या प्रकारे भरलेले आहेत। जबरदस्त व्हरायटी आहे। कापणी सुरू झाली, पावसामुळे मजुरामुळे आपण कापू शकलो नाही आणि कापायचं पण नाही काही दिवस, जोपर्यंत पाऊस उघडत नाही। सिलेक्शन A to Z लवकर अर्ली येणारी व्हरायटी आहे, लवकर येणारी व्हरायटी आहे। उतारा पण चांगला आला, 12चा उतारा आला। एकरी 30 किलो पेरलं, काही भागात 20 किलो पेरलं। 9 पासून 21 पर्यंत उतार येऊ शकतात, फक्त बियाणे जास्त टाकावं लागते। 20 किलोपासून 35-40 किलोपर्यंत, जितकं जास्त बियाणं तितकं जास्त ॲव्हरेज। आणि 1.25 फूट आणि 1.5 फूट अंतरानं किंवा 1 फूट अंतरानं पेरलं तरीही चालते ही व्हरायटी।